आपण असं टायटल देऊया. कोणाचे आहेत हे? केपलर्स. केपलरचे काय आहेत? लॉज आहेत. कशाबद्दल आहेत? तर मी म्हणलं केपलर्स लॉज अबाउट कसलं मोशन आहे? प्लॅनेटरी मोशन. किती सुंदर आहे बघा. त्या टायटल मध्ये सुद्धा सगळ्याच्या सगळं मोशन कोणाचं होणार आहे? प्लॅनेटचं होणार आहे. आणि त्याच्याबद्दल केपलर काय देणार आहे? लॉज देणार आहे. आता सगळ्या दुनियाला माहित आहे लॉज म्हटल्यानंतर ती गप्पा नसते, त्याचं प्रॅक्टिकल तर प्रूफ असतं किंवा ऑब्झर्वेशन सायंटिस्ट लोकांनी केलं असतं. म्हणून हे जे लॉज आहेत ना हे इम्पिरिकल आहेत. इम्पेरिकल याचा अर्थ खूप सारे त्याने काय केलेले आहेत? ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत. मग वेगवेगळ्या प्लॅनेट्स आल्या तर प्लॅनेट्स कुठले आहेत किती आहेत हे शिकवायची नक्कीच वेळ नसेल. आणि म्हणून बघा आता एकदम शांत डोक्याने बघायचंय. मी खूप काही सगळ्याच प्लॅनेट वगैरे बोलत बसणार नाही. माझ्यासाठी फक्त एकच असेल की आपण सोलर सिस्टम मध्ये आहोत. याचा अर्थ सेंटरला कोण आहे? आणि त्याच्या बाजूला आपण फिरतोय. त्याच्या बाजूला वेगळ्या प्लॅनेट्स आहेत. आपण 8च प्लॅनेट घेतो. सुरुवातीला 9 घेत होतो. पण तुम्हाला माहित आहे प्लुटो बद्दल पुन्हा बरेच काहीतरी झाले प्रॉब्लेम्स बाकीचे. आणि आपण मात्र आपलं एक लक्ष आहे सूर्य आणि आपली अर्थ. आता नीट बघा, अर्थ एक प्लॅनेट आहे. मग हा केपलर काय करणार आहे? तर सगळं आणि हो मजा बघा. आता आज आपल्याला वाटतं की कशी काय सायंटिस्ट चुकले की बाबा किती सोपं आहे. काय सोपं आहे? तर मला सांगा, एकदम शांत डोक्याने बघितलं तर आपल्याला माहिती आहे की चंद्र कधी छोटा दिसतो तर कधी मोठा दिसतो. तुम्हाला सुपरमून कॉन्सेप्ट माहित असेल, ज्यावेळेस चंद्र मोठा असतो. मग जेव्हा आता मला सांगा साधी सोपी गोष्ट, आज आपल्याला वाटतं कसे काय चुकले, त्या क्षणाला तेवढा विचार केला असेल नसेल. तुम्ही मला सांगा, हा माझा हात आहे तुम्ही ऑब्झर्व करताय. हा हात जसा तुमच्या समोर 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 येतो तसं तो मोठा दिसेल का छोटा दिसेल? आणि जसा लांब जाणार तसं. मग याचा अर्थ कधी आम्हाला सूर्य मोठा दिसतो तर कधी छोटा दिसतो, कधी चंद्र मोठा दिसतो तर छोटा दिसतो. छोटा याचा अर्थ प्लीज पूर्ण चंद्र पण साईज मध्ये छोटा. मग सेम ऑब्जेक्ट कधी मोठा होतो तर कधी छोटा होतो. म्हणजे नक्कीच तो त्याच जागेवर असेल का कमी जास्त? कमी जास्त असेल. तरीही अगोदरच्या ज्या थिअरीज होत्या त्याच्यामध्ये तो बरोबर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो असं सांगितलं जातं. मग आता केपलर काय करणार? तर साधी सोपी गोष्ट नीट लक्ष द्यायचं बाळांनो. हा आपल्यासाठी सूर्य आहे आणि या सूर्याभोवती ही आपली अर्थ जी आहे ना, ही अर्थ ही रोटेट होणार आहे. आता किती साधी सोपी भाषा आहे बघा. जर आता सूर्याभोवती फिरणार कोण? अर्थ. मग फिरणार म्हणल्यानंतर फिरण्यासाठी तुम्ही आम्ही फिरायला जातो म्हणल्यानंतर पहिला प्रश्न असतो फिरायला जाणार तर कुठल्या रस्त्यावर? बरोबर आहे की नाही? म्हणजे पहिला प्रश्न काय असतो? अबाउट दी रस्ता, अबाउट दी पाथ, अबाउट दी रूट. म्हणजे पहिला जो असेल तो अबाउट दी रस्ताच असेल ना रे. बरोबर ना? दॅट मीन्स फर्स्ट लॉ गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट. एवढं सोपं असतं. आता मला सांगा, आम्ही जर फिरायला गेल्यानंतर जर तुम्ही चालत जात असाल तर वेळ जास्त लागेल आणि रनिंग करत असाल तर म्हणजे तुम्ही फिरायला गेल्यानंतर तुम्ही मोशन मध्ये आहेत आणि मोशन मध्ये आहेत म्हटल्यानंतर कशात इंटरेस्ट असेल? त्याच्या वेलॉसिटी बद्दल असेल. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही जर फिरायला गेलात तर तुम्ही फिरायला गेल्यानंतर पहिला आणखी एक म्हणजे महत्वाचा जो प्रश्न राहील तो म्हणजे तुम्ही फिरायला जाऊन यायला किती वेळ लागेल? आता मी जर सकाळी जॉगिंगला गेलो आणि समजा चुकून मोबाईल घरी राहिला आणि मला कोणाचा फोन आला तर ते प्रश्न विचारतील ना की ठीक आहे सर नाहीत पण सर कधी येतात? मग बायको म्हणले 8 दिवसांनी. सकाळी जॉगिंगला गेले की 8 दिवसांनी येतात. तिला माहिती आहे ना की बाबा अप्रॉक्सिमेटली किती वेळ लागतो. बऱ्याचदा गाडवे सरांचा मोबाईल घरीच असतो आणि मी फोन केला काही कामानिमित्त अर्जुन की आबी उचलणार किंवा अनिकेत उचलणार, सर गेलेत बाहेर, कधी येणार आहेत? तर तू सांगणार 8 वाजेपर्यंत, 8:30 वाजेपर्यंत, 7:30 वाजेपर्यंत, जे काय असेल तसं. मग मुद्दा तिसरा येतो की तो तुम्ही फिरताय तर तुम्हाला फिरायला टाइम किती लागेल? बरोबर आहे की नाही?
मग तुमचा रस्ता कसा, तुमची स्पीड कशी आणि तुमचा टाइम कशी, ह्या तिघांबद्दल जर तुम्ही इन्फॉर्मेशन देत असाल तर हा फर्स्ट लॉ, हा सेकंड लॉ आणि हा थर्ड लॉ. तुम्ही मला सांगा बाळांनो, काय लागतं रे हे सगळं? जर तुम्ही प्रामाणिकपणे वाचत असाल, तुमची थोडी बुद्धी लावत असाल, समजून घ्यायचा प्रयत्न करत असाल, हे सगळं समजल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मताप्रमाणे त्याला रिअरेंज करत असाल, त्याला तुम्ही तुमच्या नोट्स म्हणाल की नाही? मग तुम्ही तुमच्या नोट्स कधी काढता? जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला चांगली समजली की तुम्ही म्हणता हे आपल्या भाषेत लिहूया. एवढं सोपं होतं हे. मग आता आपण 1 by 1 हे लॉ बघूया. मग सगळ्यात अगोदर असेल फर्स्ट लॉ. कुठला लॉ असेल? फर्स्ट. मी तर फर्स्ट लॉ लिहित नाही आता, गरज नाही, किंवा लिहिलं फर्स्ट लॉ. मग पहिला लॉ काय सांगतो? तर सगळ्यात पहिली साधी सोपी गोष्ट की जर तुम्हीच मला सांगा, जर अर्थ इथं असेल, आता अर्थ इथं असेल म्हटलं, आणि मग या रस्त्याने कोण फिरेल? मून फिरेल, बरोबर आहे की नाही? किंवा तुम्हाला डाऊट येईल तर सन इथं घ्या आणि इथं काय घ्या. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही अर्थवर आहात आणि सेंटरला कोण आहे? मग आता इथून हे डिस्टन्स जर आर असेल तर हे सुद्धा, हे सुद्धा, हे सुद्धा. याचा अर्थ तुम्ही जानेवारी मध्ये असा, मार्च मध्ये असा, जून मध्ये असा किंवा नोव्हेंबर मध्ये असा, तुम्ही सूर्यापासून सेमच लेंथवर राहिला असतात ना. मग तुम्हाला सूर्य आहे तेवढा दिसला असता. मग सूर्य त्याचे ऑब्झर्वेशन तेवढे स्ट्रॉंग होते. मग एवढा त्याने विचार केलास, मग त्याच्या लक्षात आलं की जर परफेक्टली जर सर्क्युलर ऑर्बिट असती तर सूर्य मला कंटिन्युअसली आहे तेवढ्याच डिस्टन्सवर दिसला असता, बरोबर आहे की नाही? आणि मग त्याने चेक केलं, त्याने ऑब्झर्वेशन केलं, आणि मग त्याच्या एक लक्षात आलं की अरे दया कष्ट गडबड आहे. मग एवढे सगळे ऑब्झर्वेशन, एवढे वर्षानुवर्ष ऑब्झर्वेशन केल्यानंतर केपलर सरांच्या लक्षात आलं की ऑर्बिट ह्या परफेक्टली सर्क्युलर नाहीयेत. ऑर्बिट ह्या इलेप्टिकल फॉर्म मध्ये आहेत, इलिप्स सारख्या आहेत, अंड्यासारख्या आहेत. म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही एक गोष्ट समजून घ्यायची आता की ऑर्बिट एक्झॅक्टली कशी आहे. तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ऑर्बिट अशा आहेत. जर तुम्ही याचा जर विचार केला, नीट बघा बाळांनो, तर तुम्ही हे फोकस, इलिप्सला फोकस किती असतील? 2 असतात. मग तो काय म्हणतो, म्हणजे किंवा सर काय बोलतात आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये, तर ते सांगतात की तुमची अर्थ ही सूर्याभोवती इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते, आणि त्यावेळेस सूर्य या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका फोकसला, याला 2 नसल्यामुळे फोसाय म्हणतो, एक असेल तर फोकस म्हणतो. आता सूर्य बघा, सर्कल ही स्पेशल केस असते, दोन्ही सेंटर एकमेकावर ओव्हरलॅप झालेले असते. मग तुम्ही समजा या केसमध्ये इथं सूर्य दाखवला, मग या केसमध्ये जर इथं सूर्य दाखवला तर तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की आता पृथ्वी जवळ आली, आणि तीच फिरून जर तुमची पृथ्वी इथं आली असेल तर आता मात्र लांब गेली. मग कधी अर्थ त्याच्या जवळ जाते सूर्याच्या, तर कधी लांब जाते, बरोबर आहे की नाही? आणि मग तुमच्या हे लक्षात आलं असेल की साध्या सोप्या भाषेत जर केपलर सरांनी जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर ते काय सांगितलं असतं त्यांनी? तर त्यांनी एवढं सोप्या भाषेत बोललं असते, दी अर्थ. आता अर्थ बद्दल बोलायलेत, पण ते जनरली सगळ्या प्लॅनेट बद्दल बोललेत, म्हणजेच ब्रॅकेट मध्ये काय आलं असतं? दी प्लॅनेट्स म्हणलं तरी चालेल. रोटेट, रोटेट, हा चालेल. अराउंड म्हणा, अबाउट दी सन म्हटलं तरी बरोबर आहे ना, अबाउट दी किंवा अराउंड दी सन म्हणा. इन अँड इलेप्टिकल पाथ, बरोबर आहे की नाही? चालेल की नाही? एवढ्या साध्या सोप्या भाषेत तुम्ही बोललात तरी तुमचं बरोबर येईल की नाही मला सांगा. म्हणजे पृथ्वी असो किंवा अदर प्लॅनेट असो, ती सूर्याभोवती कुठल्या रस्त्याने फिरणार आहे? इलेप्टिकल. मग आता याचा अर्थ आमचा रस्ता इलेप्टिकल आहे म्हणल्यानंतर आमचा जो सूर्य आहे तो या दोन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या सेंटरला असणार आहे. त्याला आम्ही 2 असल्यामुळे फोकस म्हटलं, चालेल ना? मग पहिल्या लॉ मध्ये साधी सोपी गोष्ट सांगितली त्यांनी
की कुठलीही प्लॅनेट ज्या रस्त्याने फिरतो तो रस्ता कसा असतो, इलिप्टिकल असतो, इलिप्स असतो. सोपं आहे की नाही? लक्षात राहील का? नक्की कळालं? अवघड आहे का काही? ओके, मग रस्ता कळाला. आता तुम्हाला कळायला हवं की दुसरा जो लॉ आहे त्याला तुम्ही काय म्हणाल? सेकंड लॉ ऑफ केपलर, बरोबर आहे की नाही? पण सेकंड लॉ कशाबद्दल इन्फॉर्मेशन देतोय? मग आता मजा बघायची, एकदम शांत डोक्याने समजून घ्यायचं. इथं एरियल व्हेलॉसिटी नावाची कॉन्सेप्ट आणणार मी. एरियल व्हेलॉसिटी. आता एरियल व्हेलॉसिटी कशी ते सांगतो तुम्हाला. अगोदर त्याचा आपण काय म्हणतात त्याला, वॉर्मअप करूया. वॉर्मअप. मला सांगा रे की इथं तुम्ही उभे आहात आणि तुम्ही एका सेकंदात 10 मीटर गेलात, परत एका सेकंदात 10, परत एका सेकंदात 10, परत एका तासात, परत एका सेकंदात 10. तर तुम्ही काय करताय? सेम टायमिंग मध्ये सेम लेंथ कव्हर करताय. चालेल का? इमॅजिन करा, इथं तुम्ही आहात, हे सेंटर आहे आणि या सेंटर पासून तुमच्या हातात ही एक दोरी आहे येलो कलरची. कुठं येलो रामचं? हा, येलो कलरची दोरी घेतली. आता तुम्ही एका सेकंदात इथं आलात, तर आता या दोरीपासून या दोरीपर्यंत म्हणजे एवढा एरिया आला ना. मग समजा तुम्ही हा एवढा एरिया आहे 10 मीटर स्क्वेअर. पुढच्या एका सेकंदात तुम्ही इथं आलात आणि हा सुद्धा एरिया आहे 10 मीटर स्क्वेअर. आता तुम्ही सेम टायमिंग मध्ये सेम एरिया कव्हर करायलात ना. एरिया बोलतोय मी, एरिया. मग आता इथं लेंथ कव्हर करत होता, इथं काय करताय? एरिया. मग एरिया कव्हर करताय म्हणून म्हटलं एरियल व्हेलॉसिटी, कारण काय कव्हर करताय? ओके. मग आता आपण काठी वाटी एकाला बाजूला घेऊया. आता त्यांचं ऍक्च्युअल म्हणणं बघूया. बाबा, हा. मग आता परत आपल्याला ऍक्च्युअल पाथ बघावं लागेल. तो कसा आहे? सर्क्युलर आहे का इलिप्टिकल आहे? म्हणजे मला परत तीच डायग्राम ड्रॉ करावी लागेल. मी परत आलो इथं. नीट बघा आता. ओके. आणि मग हा एक फोकस F1, हा दुसरा फोकस F2. मग तुम्ही सूर्य कुठे घेणार आहात? समजा तुम्ही सूर्य इथे घेतला. एका वेळी एकाच ठिकाणी असेल ना? दोन आहेत सूर्य आपल्याकडे? नीट पाहिलं ना, बसणं लय मॅटर करतो. फेंगड अजिबात नको. शिस्त ती कधी येणार? गणेशला बोललो मी, बाकी ओके सगळं. गणेशला बोललो. मग आता इथं सूर्य आहे, अर्थ इथं घ्यायची का? इथं कुठेतरी